छत्रपती संभाजीराजे भोसले एकाच वेळी अनेक शत्रूंशी समर्थपणे लढणारा कविमनाचा सेना धुरंधर. स्वार्थी स्वकीयांच्याच विश्वासघातामुळे मगरूर मुघल बादशाह औरंगजेबाच्या हाती लागलेला सिंहपुत्र छावा. जगाच्या इतिहासामध्ये अत्याचाराची जी क्रूर वागणूक एखाद्याही राजाला मिळाली नाही, तिला समर्थपणे झेलत मृत्यूलाही हसत हसत सामोरे गेले ते हेच आपले शंभूराजे. या घटनेने मराठे त्वेषाने लढले आणि आलमगीराचे हिंदवी स्वराज्य काबीज करण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. शत्रूसमोर न झुकता दिलेल्या या धीरोदात्त बलिदानाने छत्रपती संभाजीराजे धर्मवीर संभाजीराजे म्हणून ओळखले जाऊ लागले. संपूर्ण भारताच्या इतिहासाला वेगळीच कलाटणी देणारी ही घटना जिथे घडली त्याचीच ही सफर. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मुघल सरदार मुकर्रब खानाने संगमेश्वर येथे पकडले आणि मग 32 शिराळा मार्गे मिरज, अकलूज आणि मग पेडगावचा बहादूरगड या भुईकोटावर त्यांना आणण्यात आले. पेडगावचा हा किल्ला जो बहादूरगड किंवा धर्मवीरगड म्हणून ओळखला जातो, तो पुण्यापासून अंदाजे 110 किलोमीटर अंतरावर आहे. हा भुईकोट अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहे. साक्षात मराठा दौलतीचे छत्रपती हाती गवसल्यामुळे क्रूर औरंगजेब आता सूड उगवणार हे नक्की होते. बहादूरगडाच्या याच वेशीमधून औरंगजेबाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कुलेश या दोघांनाही तख्ता कुलाह म्हणजेच इराणी पद्धतीचे लाकडी खोडे घालून त्यांच्या अंगावर विदूषकासारखे कपडे चढवून त्यांची धिंड काढण्यात आली. या गडामध्ये अनेक अशी पुरातन मंदिरं आहेत ज्यांचे अवशेष अजूनही गडावर शिल्लक आहेत, जसे की भैरवनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, रामेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर आणि इतर बरीच काही मंदिरं आहेत. या मंदिरांची माहिती आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. हीच ती जागा जिथे छत्रपती शंभूराजे आणि आलमगीर औरंगजेब समोरासमोर आले. हा आहे बहादूरगडचा दिवाने आमचा दरबार. धिंड काढल्यानंतर याच ठिकाणी शंभूराजे व कवी कलश यांना औरंगजेबासमोर आणण्यात आले. त्या दिवशी दिवाने आम खास मुघल सरदारांनी भरला होता. असं म्हणतात की कधीच दरबारी रिवाज न मोडणाऱ्या औरंगजेबाने यावेळी सिंहासनावरून उठून दरबारी मसनदीच्या गालिच्यावर खुशीच्या नमाजासाठी गुडघे टेकले आणि हे पाहून मानी शंभूराजांनी नजरेनेच कवी कलश यांना असे काही भाष्य केले की कवींनी त्या प्रसंगाचे त्यांच्या काव्य पंक्तींमध्ये वर्णन केले. राजन हो तुम सांचे खूब लढे तुम जंग, तुअ तप तेज निहारके तखत त्यजत औरंग. तर अशा त्या प्रसंगाची हा शौर्यस्तंभ आठवण करून देतो. हा शौर्यस्तंभ पाहण्यासाठी आणि तो पाहून शंभूराजे व कवी कलशांचे स्मरण करण्यासाठी धर्मवीर गडाला भेट दिलीच पाहिजे. बहादूरगडावरच्या त्या प्रसंगानंतर शंभूराजे आणि कवी कलश यांना तशाच वेशात तशाच धिंडीने तुळापूर येथे आणण्यात आले. तुळापूर हे धर्मवीर गडापासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा तुळापूर येथे त्रिवेणी संगम आहे. तुळापूरला पूर्वी नागरगाव म्हणून ओळखले जात असे.
शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे देखील तुळापूर येथे येऊन गेल्याचे उल्लेख आहे. याच ठिकाणी सजेच्या खांबाला शंभूराजे आणि कवी कलश यांना बांधण्यात आले होते. सतत 40 दिवस दोघांवर अमानुष छळ करण्यात आला. या अमानुष अत्याचारामध्ये डोळे काढणे, त्वचा सोलणे, त्यावर मीठ व मिरचीचे पाणी मारणे, जीभ कापणे असे अत्यंत भयानक प्रकार करण्यात आले. प्रत्येक शिक्षेची अंमलबजावणी आधी कवी कलशांवर मग शंभूराजांवर करण्यात येईल. तरीही शंभूराजे धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरे गेले आणि दिनांक 11 मार्च 1689 रोजी त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली, ती याच जागी.
शंभूराजांची आणखी एक समाधी तुळापूरपासून जवळच असलेल्या वडूबुद्रुक येथे आहे. या समाधीमागे काय इतिहास आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. या समाधीमागचा इतिहास आपल्याला सांगत आहेत श्री संतोष शिवले आणि श्री संजय शिवले. छत्रपती संभाजी महाराजांना जे संगमेश्वराला जे पकडलं त्यानंतर त्यांना बहादूरगड मार्गे त्या आपल्या ह्याच्या नगरच्या किल्ल्यावरती बहादूरगडावरती पण त्यांना आणलं होतं. त्याच्यानंतर त्यांना इथं औरंगजेबाची पूर्ण छावणी होती. तुळापूर ते वडूबुद्रुक म्हणजे असे पूर्ण नदीच्या कडेला त्यांचं सैन्य होतं. आणि या छावणीच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस संभाजी महाराजांना कैद केलं, कैदेनंतर त्यांना जवळजवळ महिनाभर त्यांच्यावरती औरंगजेबाने हाला करून त्यांचं डोळे काढणे, कातडी सोलणे, मीठ टाकणे अशा खूप म्हणजे प्रकारे महाराजांवरती खूप मला वाटतं एका राजाने दुसऱ्या राजाला अशी वागणूक अख्ख्या जगाच्या इतिहासात कुणीच दिली नाही. एवढे अत्याचार, असा अन्याय, अतिशय भयंकर अन्याय त्यांच्यावरती केला. त्यांचे हात कलम केले, त्यांच्या हातापायाचे त्यांनी साली काढल्या, असे पूर पद्धतीने त्यांची वागणूक दिली. त्यांच्या शेवटी त्यांच्या डोळ्यात त्यांनी सळ्या घातल्या. असे अनेक प्रकारचे त्यांच्यावर अत्याचार औरंगजेबाच्या सैनिकांनी औरंगजेबाने केले आणि त्यांना हलाल करून यांनी तुळापूर इथं त्यांना मारलं. त्यांचा हालापेक्षा तिथं तुळापूरमध्ये झाल्या. त्याच्यानंतर पूर्ण छावणी होती औरंगजेबाची. छावणी असताना महाराजांचं पूर्ण ज्या अस्थिला आता त्यांचे जे तुकडे केले होते पूर्ण शरीराचे, ते तुकड्यांचं सगळं पूर्ण ह्या आपल्या तुळापूरच्या आणि वडूच्या हा पूर्ण निवडुंगाचं रान होतं, त्या रानामध्ये त्यांनी टाकून दिलं. अशा पूर्ण, आणि हे पूर्ण छावणी स्वरूप होतं औरंगजेबाचं, पूर्ण सैन्य इथं होतं. अशा सैन्यांच्या त्या सगळ्या वातावरणात इथल्या स्थानिक म्हणजे आमचे जे शिर्के कुटुंब होतं पूर्वी, त्या शिर्के आपलं मूळ आडनाव शिर्के आहे. शिर्क्यांचं ते कुळ होतं आमचं पहिल्यापासून. ज्या शिर्के कुटुंबानी नंतर मग त्यांचं ते अवयव सगळे एकत्र करून त्यांच्या देहाला अग्नी देण्याचं काम केलं. म्हणून त्यावेळेस त्यांचं एक आडनाव शिवले असं पडलं. असं आम्हाला पूर्वीपासून आमच्या आजोबांच्या काळापासून आम्हाला जे सांगत आले तेच आम्ही ती कथा आम्हाला सगळ्यांना म्हणजे माहिती आहे आम्हाला तिने आता, म्हणून आम्ही ते सांगतो पुढे. त्यानंतर मग 1900 म्हणजे मला वाटतं 30च्या काळामध्ये तिथे एक वृंदावन बांधण्यात आलं होतं. वाशी बेंद्रेंनी त्याचा शोध लावला होता. नंतर वाशी बेंद्र्यांनंतर मग 1976 साली यशवंतराव चव्हाणांनी इथं हा जीर्णोद्धार केला आहे 1976 साली. मग समाधी आणि त्यावेळेचे फोटो पण आहेत. महाराजांचं अस्थीचं कलेक्शन ते सगळं ठेवता, सगळे जुने फोटो आहेत आपल्याकडे इथं बरोबर. शिवपुत्र चित्ती राष्ट्रांत धर्म जनुआ शरीरात प्राण ही निर्मोहिंदू हृदय अति तीव्र जाण संभाजी छत्रपती
जिंकणार जिंकणार गंगा जलात नसतो मळवा विशार सूर्यात शिरकू न शके घन अंधकार नकुलास सर्प न धजे कधी दंशन्याला संदेह स्पर्शू न शके शिवपायिकाला जळल्या विना न उजळे जगतांत काही मातीत बीज कनिसा तव नष्ट होई जिजताच सौरभ सुटे खलु चंदनाचा संभाजी मार्ग आमुचा ही समर्पणाचा लाचार होऊन कधी कधी ना जगावे त्याहून विष गिळुनी त्वरया मरावे शिवसीय सदृश्य बनू अतिस्वाभिमानी संभाजी नाही झुकले यमयातनांनी गोमायुष्वान म्हणून जगने न दीर्घ हे हीन तुच्छ जगने इहलोकी नरक जगने जगांत समयी क्षणभर असावे वनराज वा गरुड होऊनी जगावे कशासाठी आणि मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी लडू पांग फेडा वया धर्म भूचे आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय। तर मावळ्यांनो, आजची जी आपली सफर आहे ती आता समाप्त होत आहे। ही सफर आपण सुरू केली पांडे पेडगावचा भुईकोट आणि तिथून आपण आलो तुळापूर आणि तुळापूर नंतर आपण आलो इथे वडू बुद्रुक या पवित्र भूमीमध्ये। आय होप तुम्हाला हा जो आम्ही प्रवास दाखवला आहे तो खूप आवडेल। म्हणजे संभाजी महाराजांचा छत्रपती ते धर्मवीर हा जो प्रवास आहे आणि ही जी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणांनी त्यांचं हे बलिदान स्वतः पाहिलं आहे, स्वतः अनुभवलं आहे, ही ठिकाणं जी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला, मला पूर्ण खात्री आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पसंत कराल आणि पसंत काय कराल, तुम्हाला अभिमान वाटेल या व्हिडिओचा। कारण हा व्हिडिओ शूट करताना आमच्या ज्या काही फिलिंग्स आहेत त्या आम्ही शब्दात सांगू शकत नाही। एक संपूर्ण वातावरणच एक शंभूमय झालंय असं म्हणता येईल। तुम्ही जरूर हा व्हिडिओ पहा आणि आपल्या या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे।